शुभ सकाळ मैत्रिणींनो सगळ्यांना. ही पारवी बघा बेडरूमच्या खिडकीवर बसली आहे आणि मी ना अचानक गेले तर तिथे दिसली. तर मला असं वाटलं हिला काय झालं आहे का काय माहिती, म्हणजे पाय बी अटकालाय का मोडलाय बिडलाय. तर मी घाबरून गेले, जवळ गेले तर भरपूर उडून गेले. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहिलंच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर चला उन्हाळी पदार्थ करायला सुरुवात झालेली सगळ्यांची. फक्त मी करणार आहे आता ज्वारीच्या पापड्या. ज्वारीच्या पापड्या मला खूप आवडत येतात. इकडं नागलीच्या पापड्या करतात आणि आमच्या तिकडे ज्वारीच्या करतात, बाजरीच्या करतात. तर प्रत्येकाच्या भागात वेगळं वेगळं करतात. तर ज्वारीच्या पापड्या इतक्या छान लागत येतात खायला, मस्त पौष्टिक. भाजून खा, भाजून इष्ट्या खाल्लं तितक्या भारी लागतात. तळून खा. तर त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागते ज्वारीच्या पापड्याला. नागलीला एवढी नाही घ्यावं लागत, पण ज्वारीच्या पापड्याला खूप घ्यावं लागते. तर काय करावं लागतं, 3 दिवस ज्वारी भिजू घालावं लागते. 3 दिवस सकाळी घातले का ते एक दिवस, दुसरा एक दिवस, तिसरा एक दिवस आणि चौथ्या दिवशी काढायची. आता मग चौथ्या दिवशी काढल्यावर काय होतं, 3 दिवस ठेवल्यामुळं मग चौथ्या दिवशी काढल्यावर खूप वास येतं. ज्वारीचं काढलं आंबट आंबट कसं तरीच वास येतं. तर चला ठीक आहे, मी ना 3 दिवस झालं भिजू घातली होती ज्वारी. तर तुम्हाला मी दाखवते आता काढते. आता हे बघा, या पातेलीमध्ये मी ना ज्वारी भिजू घातली होती. ज्वारी 3 दिवस भिजू घालायची, चौथे दिवस काढायची. आता खूप वास येतं हे झाकून ठेवल्यामुळं ना. आता आमच्या इकडं कसं मातीचे ढेरे म्हणतात आमच्याकडं. मातीचा माठ वगैरे जुने राहतात, असे पाणी ठेवून लय दिवस पाणी ठेवलं का तर त्याच्यात भिजू घालायला पाहिजे. तो होतं माझ्याकडं मागच्या वर्षीचं, त्याच्यात भिजू घातलं असतं चांगलं झालं असतं, खूप छान भिजलं असतं. जर पुढच्या वर्षी घालून मी त्याच्यामध्ये भिजू, तर त्याच्यात भिजू घालते तर चांगलं. आता ही ज्वारीनं आपल्याला काय करायचं, असे 2-4 पाण्यानं धुवून घ्यायचे आधी, खळा मस्त. त्याचा पूर्ण आंबट वास निघून जातं आणि नंतर आपण फिल्टरच्या पाण्यानं धुवून घेऊ. अशी मग एखाद्या चाळणीत वगैरे काढून घ्यायची. परत थोडंसं वरे पाणी टाकून द्यायचं आणि नंतर पाणी निचरायला ठेवायचं. थोड्या वेळ पूर्ण पाणी निचरू द्यायचं ह्याच्यातलं आणि नंतर आपल्याला आता सुकवायला टाकायची आणि घरात वाळू घालायची याला पंख्याखाली. जास्त वाळू द्यायची नाही, अशी थोडीशी ना अशी ओलसर राहू द्यायची. आणि मग नंतर आपण गिरणीतून दळून आणू. आता आमच्या इकडे पहिलं कसं बाया जात्यावर दळायच्या, आता इथं कुठं जातं काय. तर गिरणीतून दळून आणायची थोडीशी ओलस. आता ही ज्वारी दळून आणली आणि ज्वारी कशी दळून आणायची तर ते दाखवायचंच राहून गेलं. थोडीशी ओलसर राहिली का तेव्हा दळून आणायची गिरणीतून ज्वारी. आता मी गिरणीतून दळून आणल्यावर काय करायचं, आपल्याला याला ना आधी चाळणीनं चाळून घ्यायचं. गिरणीवाल्याला सांगायचं असं जाडसर दे, मला जाडसर दळून दिलं, मी त्याला सांगितलं होतं. तर आपण याला आतून काय करू, चाळणीनं चाळू आणि नंतर पुन्हा एखाद्या कपड्यानं चाळून घेऊ. याला चाळायला ना पातळ वडणी किंवा कपडा लागतो, पण मला काही सापडला नाही पातळ. मग आता दुसऱ्या चाळणीनं चाळून घेते जराशी. हे असं बघा जाडसर कोंडा निघते. आता आमच्याकडे याला कोंडा म्हणते, तिकडं काय म्हणतात माहीत नाही मला. तर झालं बघा चाळून आपलं मस्त. आता 1 किलो ज्वारी ही जास्त नाही आहे आणि ज्वारी एवढी काही खास नव्हती मैत्रिणींनो. ज्वारीनं जाड पाहिजे, मस्त पांढरी शिपीत पाहिजे. एवढा एक कोंडा निघाला. ह्या कोंड्याच्या सुद्धा पापड्या होत्या, पण मी नाही करणार. आता वाजले 5. आता ह्याच्यातनं पाणी टाकायचं आपल्याला मस्त छान आणि हाताने कालवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. रात्रभर असंच पाण्यात ठेवायचं आणि वरी सकाळी काय होतं, नित्तळ छेंग पाणी येतं. तर चला ठीक आहे. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख धन्यवाद मानते. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तुमचे पण लाख धन्यवाद. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण माझे नक्की व्हिडिओ बघा जा मैत्रिणींनो, नक्की बघा जा. खूप मेहनत करावं लागते, खूप कष्ट करावं लागतात, सोपं नाही यूट्यूबवर काम करणं. तर चला ठीक आहे, आजची आपली रेसिपी आहे ज्वारीच्या पापड्या. तर ज्वारीच्या पापड्या खूप छान खमंग. इकडच्या भागात माहिती नाही आहे ज्वारीच्या पापड्या कशा करतात. ते खिशी घेऊन करतात, खिशी घेऊन ज्वारीच्या पापड्या चांगल्या लागत नाहीत. ते नागलीच्या जशा पापड्या करतात ना, इकडं नागलीच्या पापड्या कसं खिशी घेऊन करतात. तर तशा इकडं काही बाया करता वाटतं, तर खिशी घेऊन एवढं चवदार लागत नाहीत. मी जी रेसिपी करते ना तर अशा केल्या ना खूप चवदार लागतात. तर चला ठीक आहे, बघू आपण आता. तर आता काय करायचं आपल्याला, हे वरचं बघा पाणी कसं आलं आहे असं. तर हे पाणीनं सगळं आला आधी काढून घ्यायचं असं. तर चला पाणी काढून घेऊ आपण आता. पाणी काढून घेतलं. आता दुसऱ्या पातेल्यात आपण ओतून घेऊ. याच्यातून आपल्याला शिजवायला पाणी आधण ठेवायचे. इकडं पाण्याचं आधण ठेवलं. आता जिरे आणि तीळ आणि थोडंसं तेल मीठ आपल्याला त्याच्या पाण्यामध्ये टाक.
पाण्याला चांगली मस्त छान असं आधण येऊ द्यायचं खळखळ खळखळ आणि त्याच्यातनं मग हे सगळं सोडायचं. आधण आलं का त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता ते पीठ आपण कालून घेतलेलं आहे ना तर ते सोडायचं. तर मैत्रिणी एकटीचे कामं नाही, ह्याला न जोडीला लागतं कोणी, पण मग आता काय करावं, एकटीलाच करावं लागतं सगळं. बारीक गॅस करायचा आणि झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यामुळं ना लवकर शिजल्या जातं आणि लवकर म्हणजे खाली करपत नाही. तर बघा शिजलं मस्त छान आपलं पीठ. आता चला वरे जावं, आपल्याला मैत्रिणी एकटीचे कामं नाही पण मग आता नाही, मी हे सोडूनच दिलं होतं सगळं करायचं, पण आता यूट्यूब चॅनलमुळं मला ना इतके कुठाने करावं लागायला लागले तर तुम्हाला काय सांगावं. तर चला ठीक आहे. या पापड्या आहे ना दोघीजणी पाहिजे टाकायला. पळी पापड्या जर म्हटलं ना तर पटापटा टाकल्यानं होत्यात आणि मग गार जसं जसं ऊन लागन तसं तसं हवा लागन पीठ ना असं घट्ट होऊन जातं, आळून जातं. तर मग पळी पापड्या येत नाहीत मैत्रिणींनो. पीठ गार झालं बघा, आता त्याच्यानं पळी पापड्या यायच नाही गेल्या. मग आता असे थापून घेते, नाहीतरी आमच्या इकडं अशा थापून करते. तर पण मग म्हटलं पटापटा करून घेऊ पळी पापड्या. तर चला ठीक आहे, मैत्रिणीनं थापून टाकून देऊ पटकन. वैशूला बोलवलं होतं पण तिला ना काही काम आलं त्याच्यामुळं ना मग ती नाही आली. ती आली असती तर मला थोडा हातभार लागला असता, पटकन झाल्या पण असत्या. 1 किलो पापड्या करायला 2 घंटे लागले मैत्रिणींना. सोपं नाही, तुम्हाला असं वाटत असं सगळं सोपं आहे, काहीच सोपं नाही. तर चला ठीक आहे. तर वरी आले मैत्रिणींना, चला आता डायरेक्ट आले वरती, कारण आम्ही थोडं बाहेर गेलो होतो पाहुण्याकडं. मग आता 6 वाजून गेले. तर मग आले वरी. आता आपण पापड्या काढून घेऊ. एका हातात मोबाईल आहे माझ्या, स्टँड मोबाईलचा खालीच राहिला कारण कुलूप लावलेलं होतं, मी बाहेर गेलेली होती पाहुण्याकडे. तशीच वरती आले आणि दीपक चाबी घेऊन दुकानात गेलेल्या मैत्रिणींनो. तर खूप कष्ट आहे याच्या मागं, नक्की व्हिडिओ बघत जा. आता हे दुसऱ्या दिवशी वरती आणून टाकले, ओले राहिले होते ना, तर आज आता दिवसभर वाळू घालू. चला ठीक आहे. तर मैत्रिणींना बघा झाल्या पापड्या आपल्या. या पापड्याने 1 किलो बघा, या ज्वारीच्या पापड्या खूप मस्त चवदार खमंग लागतात. आणि नागलीच्या पापड्यापेक्षा ना आम्हाला ज्वारीच्याच आवडत येतात. आमच्या तिकडे असं ज्वारीच्या पापड्या करते. तर फक्त एवढंच की ज्वारीला चांगली पाहिजे, जाड शाळू किंवा माळदांडी अशी म्हणते ती पाहिजे ज्वारी. ही नव्हती तेवढी खास ज्वारी, बारीक होती. जाड असली का पीठ पण जास्त पडतं आणि पांढऱ्या शुभ्र येतात. तर ही ज्वारी एवढी चांगली नव्हती, बारीक होती आणि थोडीशी लालसर दिसत होती. तर तीच टाकली होती मी भिजत, आपल्या दुकानातच होती विकायला आणलेली. तर बघा या अशा पापड्या मस्त. हे 1 किलोचे पापडे आहे. 1 किलोच्या करायलाच मला खूप टाईम लागला, कारण ह्याची खूप मेहनत राहते, पण खायला पण त्याच्यात राहते मस्त चवदार म्हणजे. चला आता दाखवते आणि तळून पण दाखवते मैत्रिणींना. तळल्यावर मला खाऊन पण टाकते. इकडं मला माहीत नाही, इकडं कोणीच करत नाही आहे ज्वारीच्या पापड्या. अशा केल्या तरी ते खिशी घेऊन टाकायला, खिशी घेऊन चव नाही लागत, असे शिजवून चवदार लागत. आणि 2-3 दिवस वाळू घातल्या होत्या, आज खरपून वाळल्या. तर बघा या बघा, आता 1 किलोच्या पापड्या भरपूर झाल्या बघा मस्त. एकटीला करायला थोडं अवघडच आहे, याला ना जोडीला पाहिजे कोणी ना कोणी, तवा पटापटा होत्या, छान होत्या, मस्त होत्या. तर चला पापडी तळू, पण थोडीशी लालसर होती अजून. ह्याची नाही एक मैत्रिणीने एक पुरुषच राहते, तर ती इकडं नाही केली. काय राहतं, उकळ आणि मुसळ या दोन्हीमधून काय करायचं, ह्याच्यानं उलटे वरच्यानं सालटे काढून घ्यावं लागत. मैत्रिणी चला तुम्हाला मी पापडी खाऊन दाखवते आणि बघा आता कशी लागते ते पण सांगते, लगेच तुम्हाला कळण. खूप चांगली, खूप खमंग लागायला लागली, पण मग ह्याच्या मागं किती मेहनत घ्यावं लागली, किती कष्ट करावं लागले बघितलं ना तुम्ही. 1 किलो पापड्याला मला किती 4-5 दिवस लागले. मैत्रिणीनं म्हणतात ना, आधी हाताला चटकेन मग भेटते भाकर, आधी खावा लागतात खडे मग नंतर खायला भेटतात पेढे. तर 1 किलो पापड्याला किती कष्ट, किती मेहनत. तर चला ठीक आहे मैत्रिणी. आजच्या या पापड्याची रेसिपी अशी होती, थोड्याशा लालसर झाल्या आहे. तर त्या कशामुळे त्याला ना काय राहतं, एक तर कोणा प्रॉब्लेममध्ये असं कोणी बघितलं ना पापडे वगैरे घालताना, त्याच्यामुळे पण लाल होते आता. आणि दुसरी गोष्ट, ज्वारी पण चांगली नव्हती, लाल होती जराशी. आणि ते कोंडा, वरचा कोंडा राहिला, ते सालटे राहिले ना, तर त्याच्यामुळे मी थोडीशा लाल होते आता. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो. आणि माझे व्हिडिओ ना एक दिवस आड करून येतील, रोज येणार नाही. मी रोज टाकायचे प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले. टाईम बदलून बघितला, टाईम चेंज करून बघितला. रात्री 12-1 वाजता मी व्हिडिओ एडिट करीत बसले, तरी वयना झालेत. का बरं, तर मला ना काय करावं लागतं, दुकानात जावं लागतं संध्याकाळी टायमाला. दिवसभर तर होतच नाही आता यूट्यूब चॅनलमुळं. आणि ज्यांनी बी नवीन ज्याचा यूट्यूब चॅनल असेल ना, त्यांनी खरंच विचार करून यूट्यूब चॅनल चालू करा. कारण खूप माणूस रडायला येतं, रडकुंडी येतं,
पण काही पर्याय नाही. एकदा चालू केलं का असं वाटतं सोडून ये, धरून ये, धरून ये, सोडून ये, असं होऊन जातं प्रश्न. तर चला ठीक आहे मैत्रिणींना, ज्याचं यूट्यूब चॅनल नुसतं यूट्यूब चॅनल आहे त्याला काही नाही, सकाळपासून ब्लॉग काढायचे, रात्री व्हिडिओ एडिट करायला बसायचं आणि दुसऱ्या दिवशी अपलोड करून द्यायचा. तसं मला कसं सकाळपासून ब्लॉग जरी काढले ना तर रात्री मला दुकानात जावं लागतं 5ला 6ला. त्याच्यानंतर मला 8:30-9 वाजता येता येतं दुकानातून. मग त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा, मग नंतर व्हिडिओ एडिट होत नाही, कंटाळा येऊन जातं. दुकानात गेले मी खूप काम करावं लागते, काही नुसतं बसायचं नाही दुकानात जाऊन, मला माल लावायचा किंवा गिऱ्हाईक करायचं, खूप अनेक कामं राहते. तर मग मी अनेक कामं सांभाळून हे उद्योग करायला लागले यूट्यूब चॅनलचे. सहज म्हणून खोललं, पण माहिती नव्हतं एवढं डोक्याला ताण राहतं याच्यामध्ये, म्हणून काहीच माहीत नव्हतं. जे करतं त्यालाच माहीत राहतं मैत्रिणीनं. तर चला ठीक आहे, माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझे व्हिडिओ नक्की बघा जा. माझा वॉच टाईम पूर्ण होईना, सबस्क्राईब तर आले येते तर, पण वॉच टाईम पूर्ण होईना झाला मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.